अंतरवाली सराटीतून आहे। अखेर जरांगेंच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतलेली आहे। आज दुपारी सरकारचं पहिलं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेणार आहे। मंत्री शंभूराज देसाई आज जरांगेंच्या भेटीला जाणार आहेत, तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत। दुपारी 1 वाजता अंबादास दानवे अंतरवाली सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतील। अंबादास दानवे जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत। 8 जून पासून जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालेलं आहे। ठाकरे गटाने जरांगेंना समर्थन दिलंय। अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या लाठीचार्ज नंतर उद्धव ठाकरेंनी गावकऱ्यांची भेट घेतली होती। तर अंतरवाली सराटीत हालचालींना वेग आलेला आहे। तर सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांची भेट घेणार आहे, तर मंत्री शंभूराज देसाई देखील जरांगे पाटलांची भेट घेतील। तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटलांची भेट घेणार आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी लक्ष्मण साळुंखे आपल्यासोबत अधिकची माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत। लक्ष्मण, सरकारने जरांगे पाटलांच्या उपोषणाची दखल घेत आज शिष्टमंडळ सरकारचं अंतरवाली सराटीत दाखल होणार आहे, तर मंत्री शंभूराज देसाई आणि त्यानंतर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील जरांगेंची भेट घेणार आहेत। काय अधिकची माहिती आहे? आपण बघू शकतो की गेल्या 8 जून पासून अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे। मात्र 2 दिवसापूर्वी मनोज जरांगे यांची तब्येत खालावली होती। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आलेली होती। त्यानंतर वारंवार सर्व मराठा समाजाकडून विरोधी पक्षनेत्याकडून अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या आंदोलनाच्या मागण्या आहे या मागण्याबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप होत होता। त्यानंतर आता आपण बघू शकतो की काल देवेंद्र फडणवीस यांनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याबाबत सरकार विचार करते असं वक्तव्य केल्याच्या नंतर आज या ठिकाणी सरकारचं पहिलं शिष्टमंडळ या आंदोलनादरम्यानचं शंभूराज देसाई या ठिकाणी दाखल होणार आहेत। शंभूराज देसाई यांच्या समोर मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या मान्य ठेवलेल्या आहेत त्या मागण्याबाबत शंभूराज देसाई या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यानंतर सरकारकडे या मागण्याबाबत विचारविनिमय करून त्याबाबत तोडगा काढण्याचा शक्यता वर्तवली जात आहे। मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो की दुसरीकडे विरोधी पक्षनेत्या अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येणार आहे। यापूर्वी उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर शरद पवार, राष्ट्रवादीचे शरद पवार, काँग्रेसचे अनेक नेते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दिले होतं। त्याच अनुषंगाने आपण बघू शकतो की आज शंभूराजे देसाई जरी या ठिकाणी दाखल होणार असले तरी मनोज जरांगे पाटील हे आपल्या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश जारी करावा या मागणीवर अद्याप मात्र ठाम आहे। त्यामुळे आता सरकार या प्रकरणावर काय तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किरण, नक्कीच लक्ष्मण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।